माझं नाव लावण्य गजानन कर. माझ्या शाळेचं नाव पी.एम.श्री जिल्हा प्राथमिक कमी इयत्ता विद्यार्थीने. मी तुम्हाला हरवलेली पाण्याची बॉटल ही गोष्ट सांगणार आहे. मैदानात खेळताना तनयची पाण्याची बॉटल हरवली. तो सगळीकडे शोधत होता. त्याला ती झाडाजवळ दिसली. पण ती दुसऱ्या मुलाजवळ होती. तनय थांबला आणि म्हणाला, विचार करू लागला की ही तर बॉटल माझी आहे. त्या मुलाचं नाव होतं सागर. तनय सुचू लागला की ही बॉटल तर माझी आहे. हे बॉटल तर माझे आहे. सागर पाशी कशी गेली? बॉटल तर चालू शकत नाही. पण ही बॉटल गेली कशी? तो तर माझा पक्का मित्र आहे. हा तर असा करू शकणार नाही. मग तो गेला. तनय सागरपाशी गेला आणि म्हणू लागले, ही बॉटल कुठून आणलेली आहे? सागर तिथून जोराने धावत गेला. तनयने त्याला पकडला आणि म्हणू लागले, तुम्ही ही बॉटल कुठून दिसलेली आहे? मग सागर लढू लागला, ही बॉटल मीने तुझ्यापासून चोरलेली आहे. तनय मला माफ करून दे. ही बॉटल मीने चोरलेली आहे. याच्या पुढे मी चोरणार नाही. मला माफ करून दे. मग तनयनी सागरला टीचरपासून नेला आणि म्हणाला, यांनी माझी बॉटल चोरी केलेली आहे टीचर. मग टीचर म्हणाला, सागर माझ्याकडून हे तुझी अपेक्षा नव्हती. तू असा चोर निघेल म्हणून. आता घे हे टिशी आणि निकाल माझ्या शाळेतून. मला चोरीचा माल जमत नाही शाळेत. मग त्याची टिशी मजा केली होती टीचरनी, कारण की हे बहीण बा म्हणून. मग रोहन म्हणजे की सागर म्हणाला, टीचर मला माफ करून द्या ना. याच्या पुढे मी अशी गलती करणार नाही. मला माफ करून द्या टीचर. आणि तने तू पण माफ करून दे. तू तर माझा पक्का मित्र आहे. सांग ना टीचरला की मला माफ करून दे. माझी टीचर काढून नाही. मग तनय म्हणाला, मी काय सांगू? माझा तर तुने भरोसा तोडून दिला. तू आता करू शकतात का? मग ते सागर म्हणाला, नाही मला माफ करून दे. तनय मला माफ करून दे. तनय म्हणाला, असं नाही जमणार. तुला पहिले हे कसम खा आणि प्रतिज्ञा कर की याच्या पुढे मी अशी गलती करणार नाही. अशी प्रतिज्ञा घे असा हात करून. मग टीचरने म्हणाला, हो घे. तू आजच कशी चोरी केली बरं? तू असं करणार नाही माझी अशी अपेक्षा होती. टीचर पण लढू लागल्या, तू माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती बाळा. तू असं करणार काहून? असं त्याला लाडकपणे सांगून दिलं टीचरने. आणि टीचरने मग रागवला, तू याच्या. आणि टीचरने रागवून सागरला सांगितलं, हे बघ तू असं करणार नाही अशी कसम खा, कारण की शाळेत खूपच चोरी वाढून राहिल्या. कधी याची कंप्लेंट येते की कधी याची. माझी बॉटल चोरली, माझी पेन्सिल चोरली, माझं हे चोरलं ते चोरलं, असं करून माझा दिमाग खराब होऊन गेला असं टीचर म्हणू लागला. मग तनय म्हणाला, जाऊ द्या टीचर, याला माफ करून द्या. आता यांनी अशी गलती केली तर याची टिशी देऊन देता. तनय माझी बॉटल दे. आणि तनय म्हणाला, सागर माझी ही बॉटल दे आणि आजपासून तू माझा पक्का मित्र नाही. जा आता तू दुसऱ्या टीम सोबत राहा. तनय म्हणू लागला, माझी गलती झाली तनय, मी आता त्यांच्यासोबत जाईल. मग तनय म्हणाले, याच्या पुढे अशी चोरी करायची नाही. मग हे करून ही गोष्ट संपली. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते, कधीही चोरी करू नये.